आणि प्रेषितांचे कृत्य पहिला अध्याय 4-5 वचन. Acts chapter 1 verse 8. आणि प्रेषितांचे कृत्य पहिला अध्याय 8 वचन. Acts chapter 2 verse 3 and 5. प्रेषितांचे कृत्य त्याचा chapter number 2 verse 4 and 5. त्याचा दुसरा अध्याय 4-5 वचन. Luke chapter 24 verse 49. लूक त्याचा 24 अध्याय त्याचा 49. Luke chapter 24 verse 49. आणि लूक त्याचा 24 त्याचा 49. All this talks about the baptism of the Holy Spirit. आणि या सर्व वचन पवित्र आत्म्याच्या बाप्तिस्माबद्दल सांगतात. Amen. What is baptism of the Holy Spirit? आणि काय आहे पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा? The Holy Spirit is inside of you. आणि पवित्र आत्मा आपल्यामध्ये आहे. You are sealed by the Holy Spirit. आपण पवित्र आत्म्याच्या द्वारे शिक्कामोर्तब केलेले But आहोत. you need something more. आणि तुम्हाला यापेक्षाही अजून काही पाहिजे आहे. You need to be baptized by the Holy Spirit. आणि तुम्हाला गरज आहे पवित्र आत्म्याच्या द्वारे बाप्तिस्मा घेण्याची. Amen. You get Holy Spirit is inside of you. पवित्र आत्मा आपल्यामध्ये आहे. The moment you receive Jesus, you have Holy Spirit inside of you. आणि जेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताला तुम्ही स्वीकारता त्यावेळेस पवित्र आत्मा तुमच्यामध्ये येतो. Amen. And you are sealed by Spirit. आणि तुम्ही पवित्र आत्म्याच्या द्वारे शिक्कामोर्तब होता. But that is not over. You need another experience. आणि त्याने काही संपत नाही, अजून काही अनुभव तुम्हाला पाहिजे. Amen. That is the baptism of the Holy Spirit. आणि तो म्हणजे पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा. Amen. When Holy Spirit baptism happens you, आणि जेव्हा पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा तुमच्या जीवनात it घडतो, always accompany with a sign of speaking in tongues. आणि जेव्हा तुमच्या जीवनात या गोष्टी घडतात त्यावेळेस तुम्ही नेहमी तुम्हाला चिन्ह भेटत असतात आणि तुम्ही अन्य भाषेमध्ये बोलता. But straight pastor, Yes, I asked the pastor before